तर दुसऱ्या बाजूला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जिथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तिथली दृश्य आपण पाहतोय। अजूनही कार्यकर्त्यांची रीक संपत नाहीये। काटेवाडीतून आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, कार्यकर्त्यांच्या रांगा संपण्याचं नाव घेत नाहीये, ग्रामस्थांच्या रांगा संपण्याचं नाव घेत नाही, काय स्थिती आता काटेवाडीमध्ये? माधवी, अगदी गेले जवळपास 40-45 मिनिटं झालेली आहेत। अजित पवारांचं पार्थिव या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। मात्र गर्दी जर आपण बघितली की गर्दी वाढतच चालली आहे। असं चित्र या काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानाच्या बाहेरचे हे दृश्य आहे। प्रत्येकाला आतमध्ये जाऊन अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन करायचं आहे, अंतिम दर्शन या ठिकाणी घ्यायचे आणि त्यासाठीच ही गर्दी आहे। पोलीस विनंती करतायत की गर्दी करू नका, प्रत्येकाला लाईनीत आतमध्ये सोडलं जाईल, अंत्यदर्शन प्रत्येकाला घेता येईल। मात्र जर आपण बघितले तर हे सगळे जण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि प्रत्येकाला अजित दादांना आतमध्ये जाऊन बघायचंय, त्यांचे दर्शन करायचे त्यांचे पार्थिवाचे। आणि हे सगळे लोक बरेच लोक इथलेच आहेत, स्थानिक आहेत आणि किंबहुना तुम्ही कुठले म्हणजे काटेवाडीचे जात लहान मुलांना देखील घेऊन आलात आणि बरेच सासरं आणि काटेवाडीचं एक वेगळंच नातं होतं। तुम्ही कुठले म्हणजे काठेवाडीचे जात? काठेवाडीचे जात म्हणजे लहान मुलांना देखील घेऊन आलात आणि बरेच म्हणजे दादांचं आणि काठेवाडींचं एक वेगळंच नातं होतं। हो, एक नंबरचं नातं होतं आणि मायलेकराचं नातं होतं, असं होतं। आई बापासारखं आम्हाला मुलासारखं नातं होतं। मुलासारखं दादांनी काठेवाडीकरांना सांभाळलेलं आहे आणि तेच आज भावना देखील ते या ठिकाणी व्यक्त प्रेम करणारे होते सगळ्यांवर। हा, गोरगरीब जनतेचा दादा देव माणूस होता। देव माणूस होता। हा, अगदी त्यांच्या भावना जर आपण बघितले तर देव माणूस होता। हे लहान मुली देखील आलेले आहेत, म्हणजे तुम्ही इथलेच आहात सगळे? हो म्हणजे अजित दादा भेटायचे नेहमी तुम्हाला? हो, काय वाटतंय आज हे सगळं ऐकून, हे बघून? खूप वाईट वाटतंय, तरी दुःख वाटतंय। हे सगळे लहान मुली देखील मी अर्थात इथं सांगतो की वयोवृद्ध असतील, अर्थात महिला असतील, लहान मुलं असतील, मुली असतील, हे सगळेजण त्यांचा लाडका होता। अर्थात लाडक्या बहीण देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दादांच्या अंत्यविधी अर्थात अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय काठेवाडीतील बंगल्याच्या महाराष्ट्र के हमने एक ऐसे कभी दोबारा नहीं निकलने वाला है, एक विजन रखने वाला नेता था और आम जनता के हित के लिए, काम के लिए हमेशा तत्पर रहने वाला और शिस्तप्रिय नेता करके उनका नाम था और डेवलपमेंट के लिए खुद एक ऐसा एग्रेशन रखने वाला नेता मैंने देखा ही नहीं। मेरा पिछले 25 साल से मैं उनके साथ में काम करता हूँ, राज्य मंत्री करके, स्टेट मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर करके मैंने उनके साथ में काम किया है। पर एक जुझारू और आम जनता के लिए जो काम होना है तो होना है, नहीं करना है तो नहीं करना है, ऐसे स्पष्ट रूप से बोलने वाला, मुंह पे बात करने वाले और कुछ पीछे नहीं, आगे नहीं सोचना नहीं, जो करना है तो करना है। एक लोकप्रिय मॉस लीडर, जनता के हित के लिए, जनता के काम के लिए सदैव तत्पर रहने वाले लीडर को, नेता को हमने गंवाया है। महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हुआ है, ये नुकसान कभी भर के नहीं निकलने वाला है। कौन सी यादें हैं जो आपको अभी आगे लाइफ टाइम उनकी हमेशा याद रहने वाली? ये देखो, मैंने उनके साथ में तो स्टेट मिनिस्टर का काम किया, वो कैबिनेट मिनिस्टर थे, मैं स्टेट मिनिस्टर था 2-3 डिपार्टमेंट का, और तब से 8-25 साल उनके साथ में हमने साथ मिलकर काम किया है। उनकी एक खासियत थी कि समय हुआ, काम हुआ तो 1 मिनट भी अपने सामने बिठाते नहीं थे। फालतू की बातें नहीं होना चाहिए। जब मैं बैठा था तो काम हो गया, चाहे मिनिस्टर में हूं तो आप जरा खुर्ची खाली करो। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनकडे रवाना झालेले आहेत। तिथून ते बारामतीकडे मार्गस्थ होत आहेत। दुसऱ्या बाजूला गृहमंत्री अमित शहा देखील बारामतीमध्ये काही वेळात पोहोचणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लोकभवनकडे रवाना होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काटेवाडीतून आपण दृश्य पाहतोय, रोहित पवार आलेल्या प्रत्येकाला भेट देत आहेत आणि दुसरीकडे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। विधानसभेचे माजी अध्यक्ष
अरुण गुजराती सर आपल्यासोबत आहेत. खरं तर पवार कुटुंबियांशी त्यांचा कायमच जवळचा संबंध राहिला. नुकताच राष्ट्रवादीत तुम्ही प्रवेश देखील केला होता, दादांसोबत गेला होता आणि आज अचानक अशी घटना समोर आली. पवार कुटुंबियांशी माझा जवळजवळ 30-35 वर्षापासूनचा संबंध आहे. मोठे साहेब, अजितदादा, इतर त्यांचे संबंध कुटुंबीय. आज महाराष्ट्राचं वैभव म्हणजे पवार कुटुंब आहे आणि दादा गेल्यामुळे महाराष्ट्राचा दादा गेला. अत्यंत खमक्या असा माणूस, निर्धार, निश्चय, वेळेचा पक्का, शब्दाचा पक्का असा माणूस. त्याच्यामुळे हे दुःख केवळ पवार कुटुंबाचं, पुणे जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं, देशाचं दुःख आहे. विकासच्या संदर्भातलं नियोजन पुढच्या 10 वर्षाचं, 20 वर्षाचं असायचं. असा नेता चांगला गेला. मला माझ्या तोंडातून शब्दही निघत नाही. अशा पद्धतीने एक चांगलं व्यक्तिमत्व गेलं. दादा आणि मी, आम्ही अनेक वर्ष सोबत काम केले. दादांचं पाहिलंय मी. अत्यंत कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, सक्षम, काय त्यांच्या संदर्भात सांगू असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना शांती मिळू देवाला प्रार्थना. दादांबाबतची आठवण एखादी सांगू शकाल? दादांसोबतच्या आठवणी बऱ्याच असतील, एखादी आठवण एबीपी माझा. दादांच्या संदर्भात तर पुष्कळ आठवणी मी सांगू शकतो. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. दादा चे मंत्री होते. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. बजेटवर उत्तर सुरू होतं तर त्यावेळी अत्यंत उत्तम त्यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री माझ्याकडे आले, म्हणे आज अजितदादांनी फार चांगल्या पद्धतीने बजेटचं उत्तर दिलं. तितक्यात अजितदादा माझ्या दालनात आले. अध्यक्ष साहेब, माझं भाषण कसं? म्हटलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्री म्हणाले, सर्वस्पर्शी, सर्व मुद्दे, सर्व पॉईंट अत्यंत उत्तम. फार आणि विधानसभेमध्ये कधी प्रश्न राखून ठेवला, कधी त्यांना कोणी आलो, अशा पद्धतीने झालं नाही. फार अभ्यासू व्यक्तिमत्व. प्रशासनावर पकड असणारा नेता अशी त्यांची ओळख. प्रशासनावर पकड तर फार चांगली होती. फार चांगल्या पद्धतीने प्रशासनावर पकड आणि इकडे कार्यकर्त्यांच्या संदर्भातली आत्मीयता, अशा पद्धतीचा समन्वय त्यांच्या जीवनात होता. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एक महाराष्ट्राचं मोठं नेता गेला, जो सर्वसामान्यांसाठी कायम उपलब्ध असणारा, प्रशासनावर पकड असणारा नेता गेला, अशा पद्धतीच्या भावना अरुण गुजराती सरांना व्यक्त केल्या. कॅमेरामन निलेश शेवळेसह निलेश बुदावली, एबीपी माझा, बारामती. अरुण गुजराती यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पुन्हा एकदा आपण काटेवाडीतली दृश्य